प्रमुखाच्या लग्नाला शिंदे साहेब चालले हा. आणि त्यांचे दुसरे जे उपनेते ते तुमच्या इकडे भेटीला आले. नेमका उद्धव ठाकरे गटाची वाटचाल कुठल्या दिशेने? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं. आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता कधी म्हणजे मी सांगू शकत नाही मला शब्द नाही त्यांच्याबद्दल पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. मी सांगितलं ना संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही त्याचा प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाहीये खरं म्हणजे. काय बोला त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतं रोज सकाळी म्हणून ते बोलत असतात. आता कुठला घोटाळा झालाय काय झाला तर जे जे अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले ते सगळे नाव कमी होत आहेत. त्यात वाईट काय त्याच्यामध्ये हा घोटाळा कसला आहे. म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका. तर आपण दाखवल्यामुळे ते वाटेचं बेछूट बेचाल काहीतरी वक्तव्य करत असतात. दत्तक नाशिक घेतलेला होता मुख्यमंत्री ते आता अनाथ नाशिक झाले. त्यांना म्हणा तुम्ही निवडणुकीला तर समोर या. महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि तुमच्या किती लोक निवडून येतात तेव्हा कळेल कोण अनाथ झालंय कोणाचा विकास झालाय कोणी दत्तक घेतलाय. लोक तर मतदान करतील ना. तुमचा जर एवढा लोकांवर विश्वास आहे तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे तुमच्या विचार लोकांना पटत आहेत तुमची बडबड लोकांना पटते तर तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू म्हणा. गणेश गीते जे आहेत जे शरद पवार गटात गेले होते ते देखील आज आपल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दिसले भेटीसाठी आले होते. दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे उपनेते होते. मला कुठे गणेश कुठे आलेले कुठे विवाह सोहळ्यामध्ये तर सगळे नेते सुद्धा करत असतात. नाही मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती अशी अजून काही चर्चा कुठे नाहीये पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते अनेक सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजपत येण्याला उत्सुक आहेत. थोडे दिवस आपण वाट बघा पुढे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल.